गुड मॉर्निंग स्टुडंट. सो बाळांनो, आता आपलं काय चालू आहे? जर्नल एंट्री. बरोबर आहे. सो काल तुम्हाला काही क्वेश्चन मी होमवर्कमध्ये दिले होते. काय होते? आय होप की ते तुम्ही केले असतील. ऑनलाईन स्टुडंट्स, तुम्ही केले का? सॉल्व केले? सगळ्यात पहिला क्वेश्चन काय होता आपला? कम्प्युटर परचेस फॉर रुपीज, म्हणजे त्याची जर्नल एंट्री काय येणार बाळांनो? कम्प्युटर डेबिट कॅश का क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतं? हा काय फॉर्मॅट आहे, बरोबर. डेट किती होती आपली? 24. 24 जुलै 2024. सो लक्ष द्या, कम्प्युटर परचेस फॉर कॅश, बरोबर. कॅशमध्ये परचेस केलं. मग इथे काय खाली येणार आहे? कम्प्युटर परचेस. त्याच्या अगोदर वर आपल्या इथं ही आपली फर्स्ट जर्नल एंट्री झाली. त्यानंतर एक लाईन सोडायची. आता नॉर्मली तुमच्या बुकमध्ये असू द्या किंवा पेपरमध्ये असू तर लाईन मारलेल्याच असतात, बरोबर आहे. आणि लाईन मारायची कला मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सो लाईन मारायची इथे काही गरज नाहीये, ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो एक लाईन सोडली तरी चालेल. हम्म? आणि जे ऑनलाईन स्टुडंट आता हे लेक्चर बघत आहेत, हे यांचं फर्स्ट लेक्चर आहे, त्यांना वाटत असेल की हे क्वेश्चन कुठून आले. सो वाहनो, तुम्ही मागचं लेक्चर बघू शकता. त्या मागच्या लेक्चरच्या एंडमध्ये हे क्वेश्चन आपण दिलेले आहेत. सो तेच क्वेश्चन आपण करतोय. सो असं अचानक तुम्ही मध्ये कोणतं लेक्चर बघायला आले तर तुम्हाला समजण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. कारण अकाउंट्स ऑलरेडी आपला एक सब्जेक्ट आहे जो हळूहळू मोठा होतोय आणि आपल्याला टॉपला जायचंय. सो फर्स्ट पासून सुरुवात करा, लास्ट पर्यंत तुम्ही जासाल. कासवाच्या गतीन जा, सशाच्या गतीन जासाल तर कुठं जाऊन. सो सेकंड एंट्री काय होती वाहनो आपली? हे कम्प्युटर आहे बरं काय. बघ, मनीष प्लांट विकायला चालू केले. मनीष पासून काय गेला आपण प्लांट पर. ठीक आहे, 24 लिहूया. बिंग मनीष कडून आपण काय केला? प्लांट परचेस केला. किती रुपयाचा होता? 10,000. आता उरलेले दोन ट्रान्झॅक्शन सांगा बा तुम्हाला काय होते. गुड परचेस फ्रॉम राजू असेल की राजा होतं का? ठीक आहे. गुड परचेस फ्रॉम राजा ₹3,000 ऑन कॅश का नाही? मग आता इकडे बघा, जेव्हा या खालची एंट्री मी लिहून देतोय, इकडे लक्ष द्या. परचेस गुड्स परचेस केले तर काय येणार? परचेस
अकाउंट डेबिट टू राजा. परचेस फ्रॉम राजा ऑन क्रेडिट. सो बानो त्यानंतर एक पुढचं ट्रान्झॅक्शन आहे बिल्डिंग परचेस के लिए इथे LF चा एक कॉलम आहे जो आपण ब्लँक ठेवूया. त्यानंतर DR रुपीज इन रुपीज. being परचेस. बरोबर. कितीला घेतली आपण? अरे सो हे तुम्हाला क्वेश्चन दिले होते. ज्यांना ऑनलाईन स्टुडंट वाटत असतील आपण खूप गडबडीत केले, त्याच्यातला काही भाग नाहीये. हे क्वेश्चन ऑलरेडी एक्सप्लेन केलेले होते आणि मध्ये आलं तर थोडं पॉसिबिलिटी कमीच आहे, जी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली. आणि ऑनलाईन स्टुडंट तुला समजते का अथर्व बाळ? बोलू नको तू, टाईप कर बाळ, कारण आवाज नाही येते म्हणजे तसं केल्यानं. सो बाळांनो इकडे लक्ष द्या. हे जे क्वेश्चन होते, सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन आपलं होतं कम्प्युटर परचेस केले. कम्प्युटर काय? रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय असतो? डेबिट कम्प्युटर येते बरोबर. कॅश कोणतं आहे? रिअल आहे. रिअल अकाउंटचा रूल काय? क्रेडिट वॉज गोज. सो इथं कम्प्युटर बिझनेस मध्ये येते म्हणजे काय होतं? डेबिट होतंय. कॅश बिझनेस मधून जातीये म्हणजे ती काय होणार? क्रेडिट होणार. हा, तर सोबत आणखी इथं सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतंय? प्लांट येते बट मनीष काय? मनीष इज, आणि त्यातल्या त्यात मनीष कोण आहे? गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? गिव्हर आहे. डेबिट व्हॉट्स नाही काय? द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. हा, सो त्या रूल नुसार मनीषचा अकाउंट काय होणार? क्रेडिट होणार आणि प्लांटचा अकाउंट डेबिट होणार. त्यानंतर परचेस अकाउंट डेबिट. परचेस कोणता अकाउंट आहे? नॉमिनल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू राजा. राजा कोणतं आहे? पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट काय? गिव्हर. राजा गिव्हर आहे, सो त्याचा अकाउंट क्रेडिट होणार. त्यानंतर बिल्डिंग कॅश रिअल, दोघांचा रूल सेम आहे. कोणता? डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉज गोज आउट. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं? हे सगळे जे आपण ट्रान्झॅक्शन केले ते कशाच्या रिलेटेड होते? परचेस, मशिनरी म्हणजे परचेस किंवा गुड्स परचेस केले किंवा असेट परचेस केली. सो तुम्हाला अशा एंट्री पास करता येतील ज्यामध्ये फक्त परचेस आहे. समजलं? क्लिअर ऑल स्टुडंट? कॅश असू द्या, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असू द्या, मशिनरी परचेस करू द्या, प्लांट परचेस करू द्या, काही करू द्या, नॉर्मली जी परचेस केली ती गोष्ट डेबिट होत असते. एक गोष्ट काय आली असेल, गुड्स परचेस केले तर गुड्स नाही येणार तिथं, परचेस अकाउंट. आणि मशिनरी, प्लांट, असेट काही पण असेल तर ते अकाउंट डेबिट होणार
आणि समजा जर पार्टीचं नाव दिले असेल ज्याच्याकडून घेतली त्याचं अकाउंट क्रेडिट होणार, किंवा कॅश मध्ये काय असेल तर कॅश क्रेडिट होणार. रूल पण यूज करू शकतो, कॉमन सेन्स पण यूज करू शकतो. प्रत्येक वेळी आपण रूल यूज बघायला गेलो तर खूप हे होईल आपल्याला, म्हणजे की रूलनुसारच करायचे. बट असं नाही की आता प्रॅक्टिस करून करून तुम्हाला काय होईल की एकदम इझी जाईल ती गोष्ट, की यार काय करतो आपण. बरोबर आहे ना. 1000 एंट्री पास करायच्या म्हणल्यानं प्रत्येक गोष्टीला रूल लावत बसलो तुम्ही, सगळंच तुमचं हे होऊन जाईल. हां, सो तुम्हाला ते बाय डिफॉल्ट झालं पाहिजे, परचेस अकाउंट डेबिटच होतंय, म्हणजे असं डोक्यात फिट झालं पाहिजे. या लेवलला तुम्ही मास्टर झाल्या पाहिजे. कशामध्ये? अकाउंट्समध्ये, जर्नल एंट्रीमध्ये. आणि कन्सेप्ट या लेवलला फिट झाल्या पाहिजे. म्हणजे आज तुम्हाला पर्सनली मी सांगतो, जेव्हा मी कोणती एंट्री पास करतो मला विचार पण करावा लागत नाही कोणता रूल आहे. कारण या लेवलच्या एंट्री पास करून झाल्यात की ऑटोमॅटिक ते होत जातं, आणि मला वाटतं तुमच्याकडून सुद्धा त्या गोष्टी व्हावं. सो बाळांनो, सेम आपल्याला त्यानंतर काही गोष्टी शिकायच्यात. रमेश स्टार्टेड किंवा कमेन्स business with cash rupees 40,000 and computer rupees 20,000. तर बाळांनो, हे एक ट्रान्झॅक्शन आहे बघा. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला कॅपिटलच्या सगळ्या एंट्रीज पास करता येतील. सगळ्यात पहिले असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येक अकाउंटमध्ये 2च अकाउंट यावं. 2 पेक्षा जास्त अकाउंट्स पण असू शकतात. आणि कंपल्सरी त्यात एकच गोष्ट आहे की डेबिटचे जे टोटल अकाउंट आहेत आणि क्रेडिटचे जे टोटल अकाउंट आहेत ते इक्वल असायला पाहिजे. ही गोष्ट कॉमन आहे. मॅचिंग कन्सेप्ट याला म्हणतात, ना की मॅचिंग अकाउंट असायला पाहिजेत. बरोबर आहे. सो इकडे बघा, तुम्ही मला सांगा या ट्रान्झॅक्शन मध्ये किती अकाउंट्स असतील. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण विचार करू शकता, तुम्ही पण सांगू शकता. 4 अकाउंट्स कोणते बाय? रमेश अकाउंट. का ते रेड पेन लिहिलं असेल आणि का हे ब्ल्यू न लिहिले असते? अरे बानो, तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेस स्टार्ट करतो तो आणि बिझनेस वेगळे असतात. अच्छा, नाही तेच रूल होता. सो ही गोष्ट आता डोक्यात टाका की रमेशचा अकाउंट नाही येणार, कॅपिटल अकाउंट येणार. सो बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या बरोबर होत्या. माझी इच्छा होती हे 4ही तुम्ही बरोबर सांगितले असते, तुम्हाला काही चहा वगैरे पाजव, बट तसं काही नाही झाले. तुम्ही पहिल्याच याच्यात हे केलंय, पहिल्याच बॉलवर आउट म्हणतात त्या टाईपमध्ये तुम्ही इथे झालेल्या. सो बाळांनो, उरलेले जे आपले 3 अकाउंट्स आहेत, तुम्ही जर बघितलं हे सगळे टोटल 4 अकाउंट्स बघितले तर सगळ्यात पहिले बघा कॅपिटल अकाउंट कोणतं आहे? पर्सनल. तर रूल काय? कॅपिटल देतोय का घेतोय? गिव्हर आहे, बरोबर. डेबिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर.
तर कॅपिटल अकाउंट तुम्हाला मी नॉर्मली पण सांगितलं होतं, काय रूल असतो, क्रेडिटच होणार, ही गोष्ट फिक्स झाली. कॅश बिझनेस मध्ये येते का बिझनेस मधून जातीये, म्हणजे रिअल अकाउंटचा रूल काय, बाकीचे सगळे रिअलच आहेत, हे ऑल सगळे म्हणजे हे सगळे काय होणार, डेबिट होणार बाय डिफॉल्ट. बरोबर आहे, इथपर्यंत समजलं. सो आपण एंट्री काय पास करणार बाळांनो, कम्प्युटर अकाउंट डेबिट विथ कॅश किंवा बिंग बिझनेस स्टार्टेड एवढं जरी लिहिलं तरी बस आहे. कारण नरेशनचा अर्थ काय, एक्सप्लेनेशन काय झालंय. सो वानो आता इकडे बघा, तिथे अमाऊंट बघितली किती, 40,000 कॅश आहे, कम्प्युटर 20,000 आहे, बिल्डिंग 50,000 आहे. कॅश किती आपली, कम्प्युटर बिल्डिंग टोटल किती झाले, 1,10,000. सो ऑनलाईन स्टुडंट, आय होप की हे ट्रान्झॅक्शन पण तुम्हाला समजलं असेल, कसं झालं काय नाही झालं. बरोबर, क्लिअर आहे, डाऊट काही नाहीये. आणि आतापर्यंत आपण काय बुकला हात लावला नाहीये, आपण शिकतोय कसं ट्रान्झॅक्शन होतंय काय नाही. आणि ही प्रोसेस आहे बाळांनो, तुम्ही जेवढे जास्त ट्रान्झॅक्शन करसाल, जेवढ्या जास्त एंट्रीज पास करसाल, तेवढं जास्त काय होईल, तुम्ही परफेक्ट होसाल. ब्रुसली माहिती तुम्हाला, माहिती, तर त्याचं एक वाक्य आहे बघा, की मी अशा व्यक्तीला नाही भीत की ज्यांनी 1000 स्टेप शिकल्यात म्हणजे किकच्या, बट मी अशा व्यक्तीला भेटतो की तोनी एकच स्टेप 1000 वेळा शिकली. सो प्रॅक्टिस, जेवढ्या जास्त तुम्ही अकाउंट्समध्ये एंट्री पास करसाल, तेवढी जास्त तुमची काय होईल, आणि त्या लेवलला तुमच्यात काय येईल, कॉन्फिडन्स येईल, इफिशियन्सी येईल, तुम्ही वर्क प्रॉपरली करू शकाल. बरोबर आहे, ह्या गोष्टी येतील. आणि त्यासाठी तुम्हाला काय लागेल, सगळ्यात पहिली गोष्ट प्रॅक्टिस. इथेच नाही, कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला ती गोष्ट लागणार आहे. आणि आपण, तुम्ही जर व्यवस्थित केलं तर CA फाउंडेशनच्या पेपरमध्ये काही एंट्रीज आल्या होत्या, त्या पण घेऊया आपण. बरोबर आहे, बट त्यासाठी काय पाहिजे, तुमच्याकडून पण तेवढं हे पाहिजे. सो इथपर्यंत आलोय आपण, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. सो कॅपिटलची कोणती एंट्री असेल, तुम्ही तुमचे अख्खे ट्रान्झॅक्शन बघा, बुक मधले काढून बघा वाटल्यास. आता ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण बघू शकता वाहनो, आणि ज्यांच्याकडे बुक नाहीये त्यांच्यासाठी मी दाखवतोय. फर्स्ट इलस्ट्रेशन काय, काय फर्स्ट इलस्ट्रेशन, नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. सांगा मला याची एंट्री काय होईल, काय एंट्री सांगा, डायरेक्ट एंट्री सांगा, विचार करायची गरज नाही पडली पाहिजे, सांगा काय. हा, कॅश अकाउंट डेबिट 80,000 टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट 80,000. बरोबर आहे, फर्स्ट झालं, सेकंड लगेच, पहिले काय, कॅश अकाउंट डेबिट ₹1,00,000, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट
डेबिट 50,000, त्यानंतर कम्प्युटर अकाउंट डेबिट 50,000, कॅपिटल किती 2 लाख, आणि ही एंट्री बघा हीच आहे का, आणि ही एंट्री जर एक एंट्री पास केली, तुम्ही कुठेही जा फर्स्ट एंट्री हीच असणार आहे. जर्नल एंट्री मध्ये कोणती पण वेळेस जर तुम्ही बघितलं, लिहून देतो तुमच्या पेपरमध्ये फर्स्ट एंट्री हीच असणार आहे. विदाउट बिझनेस स्टार्ट करता पुढच्या प्रोसेस होणार नाहीत. त्यानंतर हे पण बघा काय, ही मला तुम्ही सांगा आता, ही ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण टाईप करू शकता वाहनो. मला एंट्री अशा फॉर्म मध्ये पाहिजे, कॅश अकाउंट डेबिट ₹2 लाख. हा तसं सांगा. बानो इकडे बघा, कॅश काय, बिल्डिंग काय, बट हे जे लोन आहे राकेश लोन, हे कोणतं अकाउंट आहे, बरोबर आहे. त्यांनी काय केलं बिझनेसमॅननी, त्याचे असेट तर आणले सोबत लायबिलिटी पण बिझनेस मध्ये आणली. म्हणजे बिझनेस मध्ये ज्या काही गोष्टी त्याच्याकडे होत्या त्यांनी टाकल्या, बरोबर आहे. राकेशचं अकाउंट कोणतं आहे, पर्सनल अकाउंट आहे, बरोबर आहे. आणि हे लोनचं तर राकेश लोन आहे, बरोबर आहे. रूल काय सांगतो आपला पर्सनल अकाउंट, बरोबर आहे. लोन देतोय, क्रेडिट द गिव्हर, रूल लागला, अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं. आणि नॉर्मली तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो बघा, कॅश ज्या ज्या असेट असतील त्या डेबिट होणार, आणि ज्या ज्या लायबिलिटीज असतील, क्रेडिटर, बँक लोन, राकेश लोन, असं कोणतेही लोन असेल तर ते काय होणार, क्रेडिट होणार. सो ही एंट्री तुम्हाला समजली कशी झाली. ऑनलाईन स्टुडंट, इन केस जर तुम्हाला कोणत्या एंट्रीमध्ये डाऊट असेल तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शन मध्ये. आता इकडे लक्ष द्या, हे ट्रान्झॅक्शन नक्कीच तुम्ही आता सांगू शकता. श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश. ओन म्हणजे स्वतःचे पैसे. कॅश अकाउंट डेबिट ₹90,000. त्यानंतर स्टॉक ऑफ वर्थ ₹40,000. मशिनरी वर्थ ₹70,000 डेबिट. बॉरोड मनी 50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका ॲट 12% पर ॲनम, बरोबर आहे. बरोबर, एंट्री हीच आहे आणि हे मॅच होते. कॅपिटल मध्ये किती पैसे जाणार, कोनिकाचं लोन मायनस करून जे असेट आलेत, बरोबर. समजलं नाही बरं तुला. कॅश किती आहे, स्टॉक ऑफ गुड्स किती आहे, 70,000 काय आहेत. आपल्याला जर माहिती आहे कोनिकाचं लोन अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट. कॅपिटल मध्ये पैसे किती जातील, कोनिकाचं लोन मधले पैसे मायनस करून बाकीचे पैसे जाणार. त्याला काय म्हणतात, बॅलन्सिंग फिगर. म्हणजे काय, जर तुमच्या एखाद्या व्यक्तीला ₹50 द्यायचे असतील आणि त्याच्याकडून ₹30 घ्यायचे असतील, तर तुम्ही किती रुपये देणार त्याला, ₹50 द्यायचे असतील, ₹30 त्या व्यक्तीकडून घ्यायचे असतील तर ₹20 देणार. तर ₹20 काय बॅलन्सिंग फिगर आहे. तसं इथं कॅपिटलची बॅलन्सिंग फिगर किती आहे, 2 लाख. आणि ती कशी आली, कॅश अकाउंट काय केलं आपण, डेबिट केले. त्यानंतर काय केलं, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट केलं. त्यानंतर मशिनरी अकाउंट सुद्धा डेबिट केलं. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिट केलं, बट अमाऊंट लिहिली नाही. खाली काय केलं, कोनिकाचं अकाउंट क्रेडिट केलं आणि 50,000 लिहिले. अकाउंटचा रूल काय, मॅचिंग कन्सेप्ट आहे.
डेबिट अँड क्रेडिट इक्वल असायला पाहिजे. जर 50,000 हे असतील तर हे अमाऊंट काय असायला पाहिजे, वरचं टोटल करायचं, त्यातून 50,000 मायनस करायचे आणि उरलेली बॅलन्सिंग फिगर. ऑनलाईन स्टुडंट, आय होप तुम्हाला सुद्धा समजलं असेल. आणि एवढं सांगून जरी समजत नसेल तर तुम्ही मेसेज करू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो क्वेश्चन घेऊया. विशाल कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹90,000, फर्निचर ₹60, बिल्डिंग ₹1,00,000. तर काय होणार? किती? 2,50,000. being started business with cash, furniture and building. Started business with cash ₹1,00,000, bank balance ₹2,00,000, building ₹4,00,000, 2,00,000. On debit 1,00,000, bank account balance ₹2,00,000, building account बरोबर. हीच ट्रान्झॅक्शन आहे. कसं वाटतं आता? सोवानो, जर हा क्वेश्चन बिना बघता, बुक बंद करा, बुक एकदा बघून बंद केल्यासारखी करू नका. हा, तर हे कोणाला सांगता येईल? हे इथून 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 वरच काय ते? सगळ्यात पहिले काय होणार? कॅश अकाउंट डेबिट 50,000, सन्ड्री डेटर्स अकाउंट ₹15,000, अकाउंट डेबिट ₹35,000, प्लांट अँड मशिनरी ₹1,00,000. सुवानो, इकडे बघा, 50,000 काय कॅश आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स किती आहे? 50,000. 35 हे किती झाले? 50. हे 50 किती? 1,00,000. प्लांट अँड मशिनरी 2,00,000. हे सगळे काय होणार? डेबिट. त्यानंतर क्रेडिटला सगळ्यात पहिले वर्षा क्रेडिटर 10,000, बरोबर. बँक लोन 40,000. म्हणजे टोटल किती? मग बॅलन्स किती उरला आता? लावा, लॉजिक लावा काहीतरी. कॅपिटलचा बॅलन्स किती येईल? विचार करून मला सांगा. किती येईल? 1,50,000. बरोबर आहे. आला कॅपिटलचा बॅलन्स 1,50,000. बरोबर आहे. आणि तुम्ही करत आहे, मी काही करत नाही याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणूनच हा सब्जेक्ट मला आवडतो. एकदाच समजून सांगायची गरज आहे, ऑटोमॅटिक स्टुडंट करतात. फक्त यामध्ये डायरेक्टली नाहीये फर्स्ट ट्रान्झॅक्शन, बाकी सगळे झाले. आय होप की सगळे इलस्ट्रेशनच संपले आपले. बाकी तुम्ही हे घरी पण ट्राय करू शकता आपल्या प्रॅक्टिकल क्वेश्चन मध्ये.
समजलं इथपर्यंत? काय डाऊट? आपण काय करूया, एक 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 कन्सेप्ट घेऊया आणि ती कन्सेप्ट घेतली की त्याचे रिलेटेड जे जे जर्नल एंट्री असतील त्या सगळ्या सॉल्व्ह करून टाकूया. म्हणजे जेव्हा तुम्ही फुल फ्लेज क्वेश्चन करायला एबल होसाल तेव्हा तुम्ही इझिली या क्वेश्चनला टॅकल करू शकता. सो आत्तापर्यंत आपलं काय झालं, आपण हे तर याच्या अपोजिट मध्येच, आणि हे लिहून घ्या बरं काय वर इथं. हे कशाचं होतं? तर तुम्ही सांगा याच्या उलट आणि एक्झॅक्ट अपोजिट काय असते कॅपिटलच्या? ड्रॉइंग. जर कॅपिटल अकाउंट ऑलवेज क्रेडिट होत असेल, ऑलवेज डेबिट होणार बरोबर. त्यामध्ये सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन काय येईल? रमेश विड्रॉ ₹2000 फ्रॉम बिझनेस फॉर यूज. बरोबर. तर काय होणार इथे? दोन अकाउंट सांगा सगळ्यात पहिले मला कोणते येतील. ड्रॉइंग अकाउंट आणि दुसरं बिझनेस अकाउंट येईल. ड्रॉइंग अकाउंट आणि बिझनेस अकाउंट. आणखी काय लॉजिक? एक मिनिट घ्या. हा, आणखी चुकले वाहन तुमचं. रमेश अकाउंट तर नाही येणार तिथे. एक तर सगळ्यात पहिलं अकाउंट येईल ड्रॉइंग अकाउंट. आणि काय घेतली बिझनेस मधून? विड्रॉ कॅशच करतो आपण. ड्रॉइंग अकाउंट काय? ऑलवेज डेबिट. क्रेडिट म्हणजे कॅश गेली बिझनेस मधून सो ती क्रेडिट होणार. ड्रॉइंग अकाउंट डेबिट क्रेडिट. being cash withdraw from business for personal use. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, परचेस अकाउंट नॉर्मली डेबिट होते बट काही सिच्युएशन असतात जेव्हा ते क्रेडिट होत आहे. सो आपल्याला त्या सिच्युएशन बघायच्या कधी होणार. सो हे समजलं तुम्हाला काय झालं इथे? इथपर्यंत काही डाऊट नाहीये. त्यानंतर जशी आपण परचेसची एंट्री शिकली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय असते? बरोबर, परचेसच्या अपोजिट सेल्स असते. जर परचेस नॉर्मली डेबिट होत असेल तर सेल्स नॉर्मली काय होणार? आणि दुसरी गोष्ट, परचेस अकाउंट कधी यूज करतो? जेव्हा गुड्स परचेस करतो. बरोबर. कधी यूज करतो परचेस किंवा सेल्स हे शब्द? जेव्हा गुड्स परचेस करतो. जेव्हा मशिनरी वगैरे असतील तर डायरेक्ट काय होणार? मशिनरी अकाउंट येईल. बरोबर. तो सगळ्यात पहिले आपण एक ट्रान्झॅक्शन घेऊया.
गुड्स सेल टू रमेश ₹5,000. हे ट्रान्झॅक्शन कोणते, कॅश का क्रेडिट? इथे दोन अकाउंट आहेत, कोणते? हा, काय होणार? सेल्स अकाउंट कोणता अकाउंट आहे? टाईप कोणता अकाउंटचा? नॉमिनल मध्ये कोणता? नॉमिनलचा रूल काय? सेल्स इन्कम अँड गेन्स आहे का लॉस आहे? मग काय होणार? टू सेल्स. पैसे कुणाकडून येत आहेत? रमेश काय पर्सनल अकाउंटच्या रूल नुसार? सो आय होप की तुम्हाला समजलं असेल इथे काय झाले. नाही, याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. काय? हे जसं क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, जर इथे बाय कॅश दिला असेल तर इथं काय येणार? रमेशच्या जागी कॅश येणार. बरोबर आहे, एवढं क्लिअर आहे. इथं वर काय आलं असतं जर तिथं कॅश असलं असतं तर? बरोबर. सपोज आता दुसरं ट्रान्झॅक्शन आहे, मशिनरी सोल्ड फॉर ₹20,000 टू राधा. म्हणजे काय झालं? मशिनरी सोल्ड केली. तर बानो जेव्हा मशिनरी अशा असेट असतात तेव्हा मी जसं तुम्हाला सांगितले की त्या असेटचं पर्टिक्युलर अकाउंट येणार, ना की सेल्स अकाउंट येणार. बरोबर. जर तिथं बाय कॅश असेल तर? बरोबर आहे. आता इकडे बघा काय होणार. इथं दोन अकाउंट आहेत, एक राधा आहे आणि दुसरं मशिनरी आहे. राधा पर्सनल आहे, पर्सनल अकाउंटचा रिसीव्ह वरती आहे राधा मशिनरी. बानो आपण डायरेक्टली जर्नल एंट्री पास केली, इथं त्याचं हे लिहिलं नाही. त्याचा अर्थ असा नाही की मला नरेशन येत नाही. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, तुम्ही पण लिहू शकता. बरोबर आहे. हा, बिंग मशिनरी सोल्ड टू राधा ऑन क्रेडिट. जर तिथं कॅश असेल तर काय होणार? इथं राधाच्या जागी कॅश अकाउंट. का? कॅश अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल क्रेडिट वॉज गोट आउट. कॅश काय होती? येते, मशिनरी जाती तशी. बरोबर, समजलं इथपर्यंत? काय डाऊट? सो बानो आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकणार आहोत जो आपल्या बुक मध्ये होता आणि खूप महत्वाचा इन फ्युचर लाईफ मध्ये एक सब्जेक्ट आहे. हा, 1 जुलै 2017 हा देशात कायदा आला, जीएसटी ऍक्ट 2017. आणि खूप चांगला कायदा आहे, देशामधला आतापर्यंतचा बेस्ट मला एक ऍक्ट वाटतो, की ज्याच्यामुळे मला वाटायचे कारण नाहीये, खूप लोक म्हणले ऑलरेडी बेस्ट आहे. आणि रिझन बिंग की खूप जास्त याचे ॲडव्हान्टेज आहेत जीएसटीचे, की जीएसटीचं क्रेडिट घेता येते, ट्रॅक राहतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण पहिले कसं व्हायचं, एखादा व्यक्ती आहे समजा समोरच्याकडून टॅक्स घेतोय, तो गव्हर्नमेंटला द्यायचा नाही, स्वतःच पैसे गायब करायचे, असं खूप केसेसमध्ये व्हायचं. इवन डबल टॅक्सेशन लागायचं. ह्या सगळ्या सिस्टीम जीएसटी मुळे कमी झाल्यात. आणि ह्या तुम्हाला कधी समजतील?
जेव्हा तुम्ही आणखी खूप मोठे होसाल. 11वीला ह्या गोष्टी समजून सांगायची गरज आहे का? 11वी-12वीचा जेवढा सिलेबस आहे तेवढं जीएसटीचं बुक आहे, तो समजून सांगायला गेलं तर खूप कमी आहे. तो आपण आपल्या आपल्या कामापुरतं बघूया जीएसटी काय आहे. बाकीचं तुम्ही वाचू शकता ज्या गोष्टी आहेत, आणि हे तुम्ही वाचलं तरी तुमच्या काही तेवढं जास्त लक्षात येणार नाहीये. सो आपण एक नॉर्मली बघूया. एक 0% जीएसटी असतो, 5% असतो, 12% असतो, 18, 28. ना तुम्हाला जीएसटीचे रेट लक्षात ठेवायचे, ना कोणत्या वस्तूवर लागतो ते लक्षात ठेवायचे. हे तुमच्या, हा, तुमच्या लेवलला 11thला काहीच विचारणार नाहीत बानो. तुम्हाला एकच गोष्ट विचारतील की आता जे मी सांगेल तेच तुमच्या कामाचे, बाकीच्या गोष्टी तुमच्या कामाच्या नाहीये. हा, तो आपण शॉर्ट मध्ये गोष्टी करूया, ना की गोष्टीला कॉम्प्लिकेट करून काही भेटणार आहे आपल्याला. सो आता इकडे लक्ष द्या. टू द पॉइंट सांगतो मी तुम्हाला. जीएसटी काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. समजा जीएसटीचा रेट 18% असेल, किती, जो आपल्या एज्युकेशनवर लागतो. खरंच नाही लावायला पाहिजे, ही एकच गोष्ट मला चुकीची वाटते. बट कसं आहे, त्यांनी हे दृष्टी इमॅजिन करून ठेवलं होतं की बा क्लासेसवाले खूप जास्त हे करतायत, त्यांच्यावर टॅक्स लावा, कारण जे श्रीमंत लोक आहेत ते क्लासेसमध्ये जात असतात. बट पर्सनली मला वाटते CA, UPSC सारखे जे क्लासेस आहेत ज्यात खूप गरीब स्टुडंट जातात, इवन IIT असू द्या, नीट असू द्या, सो हे तरी जीएसटी कमीत कमी गव्हर्नमेंटनी काढायला पाहिजे किंवा त्याचा विचार करायला पाहिजे. ॲटलिस्ट 18% नाही पाहिजे, हां, ॲटलिस्ट या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. इवन बाकी जर नेसेसरी जे गोष्टी आहेत आपल्या, समजा दूध वगैरे, याच्यावर जीएसटी नाही लावायला पाहिजे. काही गोष्टी बाकी खूप चांगले आहे, जसं की सिगरेट आहे, बाकी आहे, त्याच्यावर जीएसटीचे रेट खूप जास्त आहेत, की ॲटलिस्ट गव्हर्नमेंटने याच्यासाठी लावलं की टॅक्स जास्त लागतोय म्हणून लोक घेणार नाहीत. महाग आहे गोष्ट, बट ते लोक नो, तुम्ही काही लावा, आम्ही घेणार, बरोबर आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, पेट्रोल जर आपलं जीएसटी मध्ये आलं तर त्याचे पण रेट खूप कमी होतील. सो सरकारने ती पण गोष्ट करायला पाहिजे. बट तुम्हाला सांगतो, जीएसटी जे आहे तुमच्या सिलेबस पुरतं, तर 18% जर रेट असेल तर त्याचे 2 पार्ट होतात. तुम्हालाच बऱ्यापैकी जास्त माहिती आहे मला असं वाटतंय. मग शिकवायची काय गरज आहे बाळांनो याला? तुम्हाला जर माहिती आहे 99% होणार, माहिती आहे ही गोष्ट, समजलं. आणि एक असतो IGST. जसं हे जीएसटीचे पार्ट होतात तसे IGSTचे नाही होत, हे डायरेक्ट 18% लागतो. समजलं? CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड SGST म्हणजे. सो एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या, काही गरज याच्यापेक्षा जास्त नाहीये मला वाटते. आणि एवढंच आपल्या टॉपिकची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला समजाव की IGST असेल तर 18% टॅक्स जसाल तसा लागणार, SGST असेल कळलं, क्लिअर. सो जे आपण परचेसच्या एंट्रीज केल्यात त्यालाच थोडं पुढं एक्सपांड करूया. बानो बुक घ्या तुमचं एक. एक्झाम्पल दिले बघा, पेज नंबर 55 वर. परचेस लॅपटॉप फ्रॉम जलाराम अँड कंपनी वर्थ ₹50,000 ॲट रेट 18% अँड अमाऊंट पेड बाय चेक. आता अमाऊंट जर चेकने पेड केले, याचा कॉमन सेन्सचा अर्थ काय? चेक कुठून पास होतो? म्हणजे पैसे कशाने पे केलेत? बँक अकाउंटने. सो इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले लॅपटॉप कितीचा आहे? त्यावर जीएसटी किती लागला टोटल? सपोज पकडा, जर 1,00,000 असला असता तर त्याच्यावर किती लागला असता जीएसटी? 18% म्हणजे किती? 18,000 रुपये.
50,000 किती लागेल, अर्धा त्याच्या 18च्या हाफ किती, हा कॉमन सेन्स लागला. म्हणजे जीएसटी रेट कॅल्क्युलेशन पेक्षा कॉमर्स स्टुडंट आहे, कॉमन पाहिजे. सी फॉर कॉमर्स, सी फॉर कॉमन सेन्स, ज्याच्याकडे असेल ते कॉमर्समध्ये. हा, सीजीएसटी किती असणार, तर तुम्ही मला सांगा, जीएसटी आपण हे ना त्या वस्तूमध्ये ऍड करत असतो का त्या वस्तूमधून मायनस करत असतो परचेस करत, बरोबर, कळलं, समजलं, पता चला कुछ. सो ट्रान्झॅक्शन काय होणार, इनपुट सी जीएसटी, इनपुट एस जीएसटी, बँक अकाउंट, हे किती आलं, 59,000. आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. कळलं, परचेस विथ जीएसटी. समजलं, एवढी गोष्ट बांधू, बेसिक साधी सिंपल गोष्ट होती. लक्षात ठेवायचं, परचेस जर असेल केलं, गुड्स पण असू शकतात, गुड्स असेल तर इथं डायरेक्ट परचेस येणार, लॅपटॉप येणार नाही. मशिनरी असेल तर इथं मशिनरी येणार. साधा कॉमन सेन्स यूज करायचा की जेव्हा आपण काय करतो, एखादी गोष्ट परचेस करतो किंवा करतो, तर काय होती ती व्हॅल्यू जीएसटीच्या व्हॅल्यू मध्ये ऍड होते, जीएसटीची व्हॅल्यू ऍड होती, आणि उरलेले पैसे आपण देत असतो ऍड होऊन, ना की ते पैसे कापत असतो त्याच्यात ऍड करून पैसे. म्हणजे काय होणार, बँक अकाउंटच्या खाली नाही येणार इथे क्रेडिटमध्ये जीएसटी, कुठं होणार, डेबिटमध्ये. कधी, परचेस करताना, मशिनरी असू द्या, गुड्स असू द्या, काही परचेस करा, बरोबर. तुम्हाला उद्या वाटलं बिल्डिंग परचेस करायची, त्याच्यावर पण जीएसटी लागला, तर तो पण काय होणार, डेबिट होणार, बरोबर. हे डेबिटचं काय आलं, तर जर सेल्स अकाउंट क्रेडिट होत असेल तर जीएसटी पण काय होणार, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आणि बानो हे क्वेश्चन मधा आलेले आहेत. हा, जर तुम्ही व्यवस्थित राहिल्या, जर आपले म्हणजे व्यवस्थित हे झाले, एक कन्सिडरेबल आपलं तुम्ही व्यवस्थित केलं, तर आपण त्याची पण प्रॅक्टिस घेऊया. सो बानो आता इथपर्यंत तुम्हाला समजलं, काही प्रॉब्लेम नाहीये. तसं सेम काय, सोल्ड मोटर कार ₹1,00,000. जी जीएसटी किती आहे, 28%. किती, हा, समजलं. याची एंट्री काय असणार, सोल्ड, रिसिव्ड चेक झाले इथं किती, म्हणजे पैसे कशात आले, बँक अकाउंट मध्ये आले. म्हणजे कॉमन सेन्स मध्ये आपण काय करणार, सगळ्यात पहिले 1,00,000 नाही लिहिणार तिथे, सगळ्यात पहिले आपण थांबणार, इथं मोटर कार लिहिणार.
बँक अकाउंट किती आहे? काहीच लिहायचं नाही सध्या. मोटर कार किती आहे? CGST सेल्स करताना तुमची गडबड होऊ शकते. लगेच बँक अकाउंट 1 लाख लिहिलं की चुकलं. सो ही गोष्ट पॉइंट टू रिमेंबर ऑलवेज. काय करायचं? क्रेडिट सो पर्यंत गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला? मला वाटते लेक्चर आपलं आता थांबवा असं वाटत असेल तरी नाही थांबवणार आपण. आपण काय करणार? एक नाही सगळेच एक्झाम्पल घेणार परचेस सेल्सचे. आता हे परचेसचं सांगायचं काय? काय काय परचेस अकाउंट काय? Purchase account debit to Kiran account ₹40,000 on credit. Sold goods to Mr. Vikas ₹55,000 on credit. गुड्स सोल्ड केले मिस्टर विकासला ऑन क्रेडिट. म्हणजे काय येणार? सांगा काय होते? एंट्री सांग. काय एंट्री सांगा? जर्नल एंट्री. विकास अकाउंट डेबिट ₹55,000 टू अकाउंट ₹55,000 sold on credit. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण ट्राय करू शकता बाळांनो.
Put CGST account debit. Input criteria. Purchase Sorry. Input SGST account debit. Debit है ना? 30,000 on GST rupees 80%. Cash है ना? Cash account. To cash account. Check नहीं पास करा मुझे to cash account. Space रह जाते हैं. Cash account. 35,400. तो झालं. Being purchase furniture on GST. Being furniture purchase on GST. एक व्यक्तीनं सांगा मला, तुम्ही तिघांनी विचार करा अगोदर आणि सांगा एक जण कोण सांगा. सांगा लवकर सांगा. सांग बरं. हा. Furniture account debit. Input SGST account debit. Input CGST account debit. फर्निचर अकाउंट डेबिट किती अमाऊंट? 30,000. हा. Input SGST account debit rupees 2,700. म्हणजे total GST आला 5,400 आणि SGST आणि CGST 2,700. 18% 50,000. 2,000. 2,700. टू कॅश परत पार्टीचं नाव पण मेन्शन नाही आणि ऑन क्रेडिट असं पण नाही दिलेलं. चेक पण नाही दिलेला. टू कॅश अकाउंट विथ 35,400. आलं बरोबर आहे. आणि तुम्ही मनाने केलंय बरोबर आहे, कुठं बघून नाही केलंय. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमची जीएसटी आणखी परफेक्ट हवं तर तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन तर करू शकता. पण जिथं जिथं तुम्हाला दिसलं परचेस सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्हाला घरी जाऊन बघावं लागेल, तर तुमचं आणखी परफेक्ट होईल. कारण कसं असते बाळांनो, टीचरचं काम एवढं डायरेक्शन द्यायचं असते आणि या गोष्टीवर मी बिलीव्ह करतो. ज्याला करायचं ते समोरचं करत असते. स्पून फिडिंग करायला गेलो तर ते लेकरू कमजोर होते आणि माझी इच्छा नाही की आपला एखादा स्टुडंट असा कमजोर पैदा व्हावा इन फ्युचरमध्ये. ते समाजासाठी घातक असेल. बरोबर आहे ना. कारण कसं आहे, जर त्या व्यक्तीला कळालं, मे बी तुम्हाला माहित असेल बघा, अर्जुन माहिती, द्रोणाचार्य, जयद्रथ माहिती तुम्हाला, महाभारतात इंटरेस्टेड असाल तर. अभिमन्यू माहिती आहे तुम्हाला. तर इन केस ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण सांगूया. कसं राहते, एक चक्रव्यूह रचलेलं जात असते बरोबर आहे. अभिमन्यू त्या चक्रव्यूहात जातो. अर्जुनाला जयद्रथ नावाचा एक व्यक्ती असतो जो कौरवांच्या साईडनं असतो, जयद्रथ नाव असतं त्याचं. तर तो दुसरीकडे घेऊन जातो. म्हणजे ते जयद्रथ रोखतो, म्हणजे जे भाऊ असतात पांडवाचे 4, त्यांना त्या चक्रव्यूहात जाण्यापासून त्याला वरदान भेटलेलं असतं की एक दिवसासाठी तो अर्जुन सोडून बाकीच्या 4 पांडवावर भारी पडेल. आणि त्या दिवशी तो अभिमन्यू चक्रव्यूहात जातो मध्ये गेलेला, आणि या बाकीच्या 4 जणांना तो अलीकडेच, म्हणजे त्यात कोण होते, अर्जुन सोडून, एक्सेप्ट अर्जुन, बाकीचे 4 भाऊ युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, या 4 जणांना एक दिवस तो रोखतो बाहेर. सो कसं होतंय, रोखतो आणि त्यानंतर मग तुम्हाला जसं माहित असेल मे बी, अभिमन्यू त्या वधामध्ये अभिमन्यूचा वध केला जातो, म्हणजे ते शहीद होतो बिचारा, वीरगतीला प्राप्त होतं.
आणि त्यानंतर काय होतंय, अर्जुनाला जेव्हा ही गोष्ट समजते, अर्जुन शपथ घेतो की यार मी एक दिवसात काय करेल, जयद्रथचा वध करेल किंवा मी स्वतः अग्निसमाधी घेईल. म्हणजे पुढचा एक दिवसचा सूर्यास्ताच्या अगोदर मी जयद्रथला मारेल किंवा मी स्वतः समाधी घेईल. आणि अर्जुन तुम्हाला माहिती आहे किंवा जे लोक होते इंटिग्रिटी असणारे लोक आहेत, इथिक्स पाळणारे आहेत. सो ही गोष्ट फिक्स होती, जर अर्जुनाने जयद्रथला मारू शकला नाही तर अर्जुन जिवंत म्हणजे स्वतः अग्निसमाधी घेईल, ही गोष्ट क्लिअर होती. सो काय होते, जयद्रथ आणि अर्जुन दोन्ही एकाच गुरुचे शिष्य असतात, द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्याकडे जयद्रथ जातो आणि द्रोणाचार्याला जयद्रथ म्हणतो की यार, म्हणजे आता मी आपल्या लँग्वेजमध्ये सांगतोय, ते त्यांच्या भाषेत बोलतात की म्हणजे सर आता ऑलरेडी आम्ही दोघं पण तुमचे स्टुडंट आहे, बरोबर आहे, बट अर्जुनला तुम्ही जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर का म्हणता? मे बी तुम्हाला माहित असेल अर्जुन जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर त्या काळात होता. तर का म्हणलं जातं समजा, आणि मला का बोललं जात नाही? कारण आपण दोघं इक्वल स्टुडंट होतो. ते टीचर म्हणजे तुम्ही माझे पण होतात, तुम्ही ते मला पण शिकवलं, सेम अर्जुनाला पण तेच शिकवलं. तर बघा, गुरु द्रोणांनी त्यावेळी जे उत्तर दिलं ते खरंच मला खूप आवडलं. की गुरु द्रोण म्हणाले की अर्जुनाला मी जे काही शिकवलं, अर्जुनानी त्या गोष्टीला बेस मानलं, त्याच्यावर प्रॅक्टिस केली, आणखी खूप गोष्टी लर्न केल्या. त्यामुळं अर्जुन इथं आहे. कुठे? टॉपला आहे, बरोबर आहे. बट या व्यक्तीनं, अर्जुनाने हा प्रवास इथून इथपर्यंत कसा केला, आणि इकडे बघा इमेज वगैरे ड्रॉइंग मला होत नाही, बट मला तुम्हाला सांगायचा पर्पज समजून घ्या की अर्जुन या गोष्टीला बेस मानलं, गुरुद्रोणाने जे काही त्याला शिकवलं त्याला बेस मानलं, आणि तो स्वतः लर्न करत गेला, तो त्या गोष्टीवर प्रॅक्टिस करत गेला, एफर्ट्स घेत गेला, म्हणून अर्जुन टॉपला आहे. बाकीच्यांनी काय केलं की म्हणले, म्हणजे गुरुद्रोणांनी दिलेलं उत्तर आहे, मी का स्वतःच तोंडानं बोलवलं, बाकी म्हणले की यार तुम्ही जे शिकवलं त्यात संतुष्ट होत्या. संतुष्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला की बा तुम्ही तिथंच होता, ठीक आहे सरने एवढं शिकवलं, तेवढे क्वेश्चन मी घरी जाऊन बघणार. आणि काही लोक तर ते पण कशाला बघायचे, बरोबर आहे ना, प्रत्येकाचा एक ऍटिट्यूड आहे, कशाला आपण फीस कशाला भरायलो, कल फिर आ जाएंगे वही सर मुंह लेके फिर पूछेंगे मुझको नहीं आता, बरोबर ना, या टाईपची लोक आहेत आजकाल. आणि कसं झालंय आपल्या इथं, तुम्ही मे बी बघत असाल बघा, प्रत्येक क्वेश्चन टीचर घेऊन घेऊन काय व्हायला माहिती का, स्टुडंटच कमजोर पैदा व्हायलेत, म्हणजे असं मला वाटते. कारण कसं असते, टीचिंग एक बेस असायला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही तुमची इमारत बांधायला पाहिजे. बट आजकाल काय व्हायला, एक इमारत तुम्हाला बांधून दिली चालली, आणि समोर समजा चुकून त्या इमारतीतलं एखादा काही पार्ट पडला, काय झालं, तर नंतर स्टुडंटला कळणच झाले ती की बा कशी बांधली, काय झालं, बरोबर आहे. स्पून फिडिंग पेक्षा महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही त्याला बेस मानून प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्ही लाईफमध्ये खूप पुढं जासाल, आणि ह्या गोष्टी आहेत. सो अर्जुन तिथं टॉपला गेलाय, तुम्हाला पण जायचंय, पण मी खरं सांगतोय, मी काय गुरु द्रोण नाहीये, मी खूप लहान व्यक्ती आहे. बट सांगायचा सिद्धांत एवढा होता की बा प्रॅक्टिसनं तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. सो त्यासाठी तुम्हाला स्वतःला करावं लागेल, वरून कुणी येणार नाही. आणि मी काय तेवढा महान नाहीये खरं तुम्हाला सांगणं. तुम्ही तुमचं केलं तर तुम्ही लाईफमध्ये पुढे जासाल. आणि पर्सनल इच्छा पाहिजे, दुसरी कोणाची इच्छा असून जमत नाही. तुमची जर वैयक्तिक इच्छा असेल की यार मला लाईफमध्ये टॉप करायचे, तुम्ही लाईफमध्ये टॉप करसाल. आणि बाकी कोणाची इच्छा असेल बा तुम्ही लाईफमध्ये टॉप व्हावं, तर तसं नाही होणार. नाही, घरचे बाकी एक टीचर पण असतो, त्याला वाटतं तुम्ही लाईफमध्ये काहीतरी चांगलं व्हावं. हां, म्हणजे सो त्यामुळं अभ्यास करा, रिव्हिजन करा बाळांनो. आणि ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. आणि कसं आहे, तुम्हाला माहित नाही ती क्वेश्चन कुठे येईल, कुठं विचारला जाऊ शकेल. आणि मी तुम्हाला सांगितलंय जीएसटीच्या एंट्री विचारतात रे, कुठं? आर्टिकलशिपच्या इंटरव्ह्यू मध्ये, त्यानंतर फाउंडेशनच्या पेपरमध्ये, कुठं पण चेक करायचं एकच गोष्ट की यार तुम्हाला येते की नाही, ही गोष्ट यातून चेक होते. सो या गोष्टी कुठंतरी डोक्यात ठेवा आणि बाकी व्यवस्थित करा. चालतंय, थँक्यू सो मच. इन केस जर ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कोणत्याही माध्यमातून तुम्हाला जर युजफुल वाटला असेल, तर तुम्ही दोन गोष्टी करू शकता. एक तर आपल्या व्हिडिओला
म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करू शकता. तो नॉलेज वाटल्यानं वाढत असते, अशी एकच गोष्ट आहे जगात, माहिती आहे ना. तुम्ही जर तुमच्या फ्रेंडला समजून सांगितलं, त्याला समजू की न समजू, बट तुम्हाला ती गोष्ट आणखी चांगली समजती, असा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला पण तसंच होईल. सो ह्या गोष्टी करा. थँक्यू सो मच स्टुडंट. बाय.